हा सामना मांदेश्वर शिरोडा विरुद्ध चिराग 11 या दोन संघादरम्यान मांदेश्वर शिरोडा संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सलामीची जोडी मैदानावर. स्ट्राईकला अनुप आणि नॉन स्ट्राईक एंडला रुपेश ही जोडी गोलंदाजीसाठी आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू यॉर्कर लिंक पद्धतीचा टाकायचा तर शॉट पडतोय त्या ठिकाणी. मिसफिल्डिंग होता कव्हर बॅकअप त्या ठिकाणी केलं जात आहे. परती जोपर्यंत होईल तेव्हा सिंगलचं रूपांतर दुहेरी आकड्यामध्ये होतंय. खातं खोललं जातंय संघाचं. पर्यायाने अनुप आपलं खातं खोलतोय. बिनबाद 2 पहिल्या चेंडूवरती. बॉलर रे 12th मॅन मांदेश्वर शिरोडा. यावेळी मात्र एक सुरेख फटका. चेंडू गगनचुंबी सीमा क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी पहिला षटकार डावातील. अनुपने मागच्या सामन्यातही चांगली फलंदाजी केली होती. तीच फलंदाजीची ही जोड या मैदानावर आपल्या संघाला लाभावी आणि त्यातून मोठी धावसंख्या उभारावी हा इरादा. आणि या इराद्यात आत्तापर्यंत जर विचार केल्यास 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर 8ची धावसंख्या धावफलकावरती. परत एकदा हा चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक यावेळी थोडंसं मी म्हणेन चाचपडला गेलाय. ताकद थोडीशी कमी पडते आणि सहज सोपा झेल मात्र सीमारेषेच्या जवळ तैनात केला जातोय. आणि एका षटकाराने ही आक्रमक खेळी नटत होती असं वाटत असतानाच मात्र धोका दिला जातोय आणि एक गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. बॉलर कोण रे? बॉलर नेम सुशेगात बुन. गोलंदाज बुन या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आपल्याला ऑस्ट्रेलियाचा बुन माहिती असेल. तो ऑस्ट्रेलियाचा फलंदाज होता. हा गोलंदाज या ठिकाणी मांदेश्वर शिरोडा संघाकडून गोलंदाजी करतोय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये ओंकार हा स्ट्राईकला दिसेल अनुपची जागा घेण्यासाठी. डावखुराचा फलंदाज अनुप बाद होतोय. एक षटकार आपल्या खेळीमध्ये मारतोय मात्र मोठी खेळी करण्यात त्याला अपयश त्या ठिकाणी येतंय. आणि आता मात्र परत एकदा सज्ज होतोय गोलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हवेत. चेंडू एक झेल मात्र थोडासा फंबल. क्षेत्ररक्षक डायव झेपावतोय पुढे. प्रयत्न अतिशय सुरेख म्हणावा लागेल या गोलंदाजाचा. मात्र चेंडू जमिनीला दान या ठिकाणी केला जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होते आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 89 धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. थोडासा चेंडू हातातून सुटतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी येणं मला वाटतं स्क्वेअरलेग पंच नो बॉलचा इशारा करतायत. कमरेच्या वरचा चेंडू नो बॉल अर्थात फ्री हिट या ठिकाणी मिळेल आणि फ्री हिटवरती सामना करण्यासाठी सज्ज होईल तो ओंकार हा फलंदाज. मागच्या सामन्यात एक चांगली फलंदाजी दाखवली होती ओंकारने. तोच ओंकार या फ्री हिटच्या चेंडूचा सामना करेल. यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू ब्लॉकलमध्ये टाकलेला पूर्णपणे यॉर्क केलेला हा चेंडू सटीक यॉर्कर ज्याला संबोधलं जातं तो चेंडू या ठिकाणी कसा बसा खेळून काढला जातोय. मोक्याच्या वेळी एक सिंगल मिळते आणि धावसंख्या पोचते ती 12 धावावरती. एक गडी बाद 12 धावा. आणि जसजसे चेंडू तुम्ही ग्राउंड कराल तसं चेंडू थोडासा दवामध्ये भिजला जाईल. चेंडूचा कलर या ठिकाणी बदलला जाईल आणि त्याचा अडचण मात्र होईल ती फलंदाजाला. एक सुरेख फटका. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू अटके पार. टांगा पलटी घोडे फरार. षटकार. टोटल धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 18 धावा धावफलकावर एक गडी बाद. एक आक्रमक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती चिराग 11 संघाची या मैदानावरती. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मांदेश्वर शिरोडा संघाच्या बाजूने जातोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना पहिल्या षटकात बुनच्या मात्र तब्बल 18 धावा कुठल्या जात आहेत. एक महागड षटकाची मात्र समाप्ती होते आणि गोलंदाज नवीन येतोय गोलंदाजीसाठी. बॉलर
ओंकारसाठी हा चेंडू यॉर्कर लेग पद्धतीचा जमनी लगतचा फटका या ठिकाणी केवळ एक सिंगल मिळते. बॉलर नेम आमिर. आमिर हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आपल्याला दिसतोय. 19 धावा धावफलकावरती एक गडी बाद. सुरुवात या ठिकाणी चिराग 11 संघाची या महत्त्वपूर्ण अशा सामन्यासाठी. शॉर्ट चेंडू परत एकदा फटका मोठा बसत नाहीये. धावबाद करण्याची संधी या ठिकाणी थोडीसे हुकली जाते. एक धाव मिळते. एकेरी धावेने 20 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक या अगोदरचा सामना मोठा धावसंख्येचा आपण पाहिला आणि त्याच पटणीतला हा सामना होईल का हा याकडे प्रेक्षकांच्या मात्र नजरा लागलेल्या. एक महत्त्वाचा या ठिकाणी पहिल्या षटकात गडी बाद होतोय. मात्र त्यानंतर आल्या अतिशय सुरेख फटकेबाजी दोन्ही फलंदाज या मैदानावर आपल्या संघासाठी करतायत आणि एक मोठा धावसंख्येचा पाठलाग समोरच्या मानदेश्वर शिरोडा संघाला करावा लागेल. यासाठी एक सुरेख फटका मिडॉन लॉंगांच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क चेंडू 6 धावांसाठी. एकूण धावसंख्या 26 धावावरती जाऊन ठेपतोय. म्हणजे पहिल्या षटकात तब्बल 18 धावा आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केल्यास 8 धावा जमवल्या जात आहेत फलंदाजांकडून. परत एकदा शॉर्ट चेंडू यावर मात्र मी म्हणेन थोडासा कमनशिबी ठरतोय फलंदाज, सुदैवी ठरतोय गोलंदाज. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे आणि एकेरी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचते ती या ठिकाणी 27 धावा धावफलकावरती. 27 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शॉर्ट चेंडू आणि ज्यावेळी तुम्ही शॉर्ट चेंडू टाकले त्यावेळी चेंडूला दिशा दिले. चेंडू गेलेत आउट ऑफ द पार्क सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हेही षटक महागडं ठरतंय. आत्तापर्यंत तब्बल 16 धावा या षटकार येत आहेत. एकूण धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू बराच बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा येतोय आणि अतिरिक्त सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 34 अशी धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. परत एकदा ब्लाइंडेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा स्पर्श होत नाहीये. निर्धाव चेंडूने षटक संपतंय. या षटकात निघतायत तब्बल 16 धावा आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 34 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात उरलेत 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये काय घडणार आहे याची मात्र अंदाज या ठिकाणी आता बांधला जातोय. कारण जशा पद्धतीची फलंदाजी पहिल्या 2 षटकात झाली आहे समोरच्या चिराग 11 संघाकडून, असं वाटतंय हाही सामना 60 धावांच्या पटडीतला होईल का. मात्र अजून 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडूत काहीही घडू शकतं. चमत्कार हे क्रिकेटच्या मैदानावर आपण अनेक पाहिलेत आणि त्याच पटडीतला हा सामना होईल का. गोलंदाजीसाठी हा नवीन गोलंदाज आपल्याला दिसतोय. एक सुरेख फटका हवेत मात्र सीमारेषेच्या अगदी किनाऱ्यावर हा सहज झेल टिपला जातोय आणि खतरनाक वाटणारा ओंकार मात्र तंबूच्या दिशेने रवाना होतोय. एक छोट्या श्रेणीतला चेंडू होता त्यावर एक मोठा फटका. मिड विकेट मिडॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र अपेक्षित ताकदच्या या फटक्याच्या पाठीमागे प्रदान करू शकत नाही आहे फलंदाज आणि बाद होऊन तंबूत परततोय ओंकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो विराज. मागच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. का मिळाली नव्हती हे सर्वांना माहिती आहे आणि विराजलाही माहिती आहे. मात्र त्यावर मात करत आता परत मैदानात फलंदाजीसाठी दाखल झाला आहे. मागच्या सामन्यातील फलंदाजीचे उट्टे या सामन्यात काढेन या इराद्याने. यावेळी हवेत चेंडू आणि आल्या चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. म्हणजे मागच्या सामन्यात मला तुम्ही संधी दिली नाही. तो संघ वेगळा होता, हा संघ वेगळा आहे. मात्र मी तोच आहे. फक्त ट्रॅक चढून मैदानात उतरलोय. फलंदाजीमध्ये ताकद आणि त्या फलंदाजीच्या जोरावर धावसंख्येला आकार देणार हा इरादा दिसतोय विराजचा. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर दबाव दिसतोय गोलंदाजावर. एक सिंगल मिळते अतिरिक्त वाईडच्या रूपात आणि एकेरी धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 41 धावांवरती.
परत एकदा ऑफ स्टंप यॉर्करचा चेंडू हलकंसं अपील केलं जात आहे आणि एक फॅशन म्हणावी लागेल या अपिलाबद्दल, कारण ज्या ज्यावेळी चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातात त्या त्यावेळी गोलंदाज अपील करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी आडव्या बॅटचा फटका, त्यावर केवळ सिंगल मिळेल, नाखुश असेल आपल्या या फटक्यावरती, कारण संधी होती मिड विकेट मिडलवर खेळण्याची. चेंडू मात्र केवळ एक सिंगल धाव आणि 42 अशी धावसंख्या धाव फलकावर. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू बराच जाणारा, पंचांचा इशारा वाईडचा होतोय. आणखी एक सिंगल, या सिंगल बरोबर धावसंख्या 43 धावा धाव फलकावरती. 43 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि आतापर्यंतच्या 43 धावा धाव फलकावर. हा बराच बाहेर, पंजाब टू हरियाणा ज्याला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये संबोधलं जातं. पंच त्याला दंडित करतायत, एका धावेची शिक्षा या ठिकाणी सुनावली जाते आणि धावसंख्या मात्र 4 अर्थात 44 धावावरती. उलटा चेंडू, संधी हुकते फलंदाजाचे. निश्चितपणे एक संधी होती, मोठा फटका मारायचा, 50 गाठायची. 22चा इशारा पंचांचा येतोय. एक सिंगलवर मात्र निर्भर व्हावं लागतंय, ज्याला मराठीमध्ये एक म्हण आहे, दुधाची तहान ताकावर भागवलं. केवळ सिंगल आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या पोहोचते ती 45 धावांवरती. 45 लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी एक मोठा फटका, मी आलोय, मी थांबणार नाही, माझ्या बॅट मधून धावांचा रतीब. षटकाराने 50 धावाही या ठिकाणी पूर्ण होत आहेत चिराग 11 संघाच्या. वेलकम बॅक विराज. विराजच्या बॅट मधून एक विराट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावा धाव फलकावरती. 45 वर बसलेला हा उत्तुंग षटकार आणि मैदानामध्ये खेळाडू खेळतायत आणि मैदानामध्ये 2 कुत्रेही खेळताना आपल्याला दिसत आहेत, कारण रात्रीच्या वेळी हे मैदान कुत्र्यांच्या ताब्यात आणि दिवसा आणि आता फ्लड लाईटच्या मध्ये खेळाडूंच्या ताब्यात. शेवटचं षटक आणि गोलंदाज मेघनाद. यावेळी मात्र खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि त्यावर एक चाबूक फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. आता मात्र समोरचा फलंदाजही त्याच ताकदीने फलंदाजी करताना दिसतोय तो रुपेश. रुपेशच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा षटकार आणि धावसंख्या 57 धावांवरती जाऊन पोहोचते. आता मात्र मी सांगितलं होतं प्रेडिक्शन, हाही सामना 60 धावांपर्यंत पोहोचेल आणि 57 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. स्विंग अँड मिस, चेंडू खाली राहतोय, सही लाईन, सही लेंगचा हा चेंडू, या चेंडूवर पूर्ण चकतोय फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. 57 धावा धाव फलकावरती. एक मोठा फटका, फसलेला फटका, मात्र झेल घेण्यापेक्षा धावा रोखण्याला महत्व देतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक मिड विकेटवर. एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचते ती 58 धावा धाव फलकावर. 58 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 2 विकेट डाऊन. हो, चेंडू खाली राहतोय, निश्चितपणे धाव घेण्याचा प्रयत्न, धावबादची संधी हुकली जाते. एकेरी धावेवरच समाधान मानावं लागतंय. निश्चितपणे या ठिकाणी एकेरी धावेने लेग बायचा इशारा पंचांचा होतोय. एकूण धावसंख्या पोहोचते ती 59 रन्स वरती. मेघनाथ हा गोलंदाज मेघू या नावाने सुपरिचित. आतापर्यंत षटक एक षटकार सोडल्यास लाजवाब. शॉर्ट चेंडू, मात्र चेंडू अपेक्षित उसळी घेत नाहीये. बॅट हवेत फिरते, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतोय. एक सिंगल पूर्ण होते आणि सिंगल बरोबर कॉमेंट्री बॉक्स मधील प्रेडिक्शन 60 धावांचं या ठिकाणी पूर्ण होतंय. 60 धावा धाव फलकावरती. यावेळी एक ऑफ कव्हर ड्राईव्हचा फटका या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन मध्ये केवळ एक सिंगल
या ठिकाणी धावबाद होतोय. इनिंगची समाप्ती होते 61 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष ठेवलं जातंय. 24 चेंडू आणि 62 धावा असं हे लक्ष असेल ते म्हणजे समोरच्या मांदेश्वर शिरोडा संघासमोर. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मात्र चिराग 11ची फलंदाजी या सामन्यात काय बहरली पहा. अतिशय सुरेख फलंदाजी रुपेशची, त्याला समयोचित साथ मिळाली ओंकारची. विराजने आल्या 2 तडाखेबाद षटकार ठोकले. अनुपने 1 षटकार ठोकला आणि या फलंदाजीच्या जोरावर एक तगडं आव्हान मात्र या 4 षटकात उभं राहिलंय ते म्हणजे 61 धावांचं आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 62 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातंय. मांदेश्वर शिरोडा संघासमोर कशा पद्धतीने 62 रन्स पूर्ण होतील, समोरचा मांदेश्वर शिरोडा संघ पूर्ण करेल का, की चिराग 11चे गोलंदाज चिराग सारखी गोलंदाजी या मैदानावर साकारतील, आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून देत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतील. हे येणारे 24 चेंडू ठरवतील. जोपर्यंत दुसरा डाव सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. इंग्लिशमधून विवरण देण्यासाठी परत एकदा आपल्याला घेऊन जातोय सागर उर्फ सागे. वेलकम सागर. Thank you, Jay. Now, as the run chase is on, requesting the fielding side to set your field as quick as possible. As 2 openers are out for Mandeshwar Shiroda, and even the officials are with the fresh light tennis ball in the hand. 2 openers out, Sarvesh and Amir. Sarvesh, the big guy in yellow jersey, will take the strike as the target is of 62 runs. So if we start talking the language of tennis light ball cricket, then just 10 sixes will conclude the match. Rupesh to start with the inning. Rupesh with the ball, setting the field, and here we go. The stage is set for the run chase. Target is of 62 runs, and let's see what is going to be approached from both the teams. Sarvesh waiting for Rupesh to deliver. Meanwhile, the field is set, and here we go with the run chase. First delivery. Rupesh with a very short run up. Right arm on the stumps, and a big guy waiting for Rupesh. There was a definite attempt, but ball pitching onto the deck and hitting the legs, traveling towards the point area. Single taken, and another promising all-rounder to be, as he has played a lot of cricket. Good, decent bowler, now also batting very handsomely. Onto the striking end, Amir Gadekar. Low full toss strikes the ball, but not able to get the elevation, as there was an immense space that had been generated by Rupesh, but a single. Now 10 sixes will take Shiroda into the quarterfinals. Requesting Harsh Levan and Shanta Durga strikers to kindly come for toss. Sarvesh, the big guy on the striking end, 16 legal delivery, 10 sixes to get. Swings the bat very hard, but line and length slightly outside the off stump. Delivers the ball straight to the keeper. Another delivery, but slightly deviating outside the leg stump. The bat has the wicket. That's why we could hear a loud sound of the willow even in the commentary box. Wide, taking the total to 3. Again, Sarvesh trying his heart out, but not able to connect, and that is the worry for the batting side. But nevertheless, if Sarvesh connects, then definitely he will finish the match
waiting till the end. And that is the connection, but ball has been hit miles in the air. Let's see the bowler or fielder finally. Rupesh takes the catch slightly above the fielder from the cow corner. And that brings the first wicket down of Mandeshwar Shiroda. The big guy, Sarvesh, walking back to his dugout. As Sarvesh departs, the opener bowler who has started the proceedings for Mandeshwar in the first inning, Boone, takes the bat in his hand, marching at the non-striker's end. Amir also capable of big. Mandeshwar is a very good unit. Let's see what is going to happen. Plays the ball along the carpet. Rupesh is not going to give any sort of liberty for the batsman to go after him. Meanwhile, that's the conclusion of the first over after one. Score is 4 for the loss of 1 wicket. Second over will be bowled by the tall guy. Sushant. Switch it attempted, but ball misses the bat onto the body of Amir. Sushant starts with a dot ball. Tall guy looking very confident, about to deliver the second delivery in the second over. Another good leg cutter, but Amir waited onto the back foot, got a proper connection at the sweetest part of his blade. Ball goes out of the boundary rope towards the long on area, and that is the first sixer from the bat of Amir. More 9 sixes to be hit. Let's see whether Boone, who is at the non-striker's end, is yet to bat Amir on the striking end. Let's see whether Amir can connect some more handsome sixes. Oh my dear, what a lovely delivery. Leg cutter bowled right into the areas where it is difficult for Anip. But a strong support is going out for the non-striker. Change in pace, Amir connects, but straight to the covers fielder. Second wicket goes down. Sushant strikes in the second over. Amir back to the pavilion. And meanwhile, score is at 10. More 50 runs required. 8 sixes is the requirement of the. But someone has to take the opportunity and take the responsibility. Let's see who it is. Boone is on the striking end. He is also capable of hitting the ball quite comfortably, and a strong support will boost his confidence, but Sushant is not going to give things easy. Good contest between Sushant and Boone. Boone on the striking end. Switch it, no connection. There is a slight appeal denied by the umpire. Meanwhile, Sushant delivers a dot delivery. Again, a good change in pace right into the zone, making it difficult for the batsman to connect, and that concludes a beautiful over ball by Sushant. Has given just 6 runs and have taken the dangerous looking batsman back to the pavilion. Let's see who is going to be the third bowler for Chirag 11. Harsh, a tall guy, handing over his cap to the umpire to deliver the third over. Man on strike, requesting the extra play of Mandeshwar to kindly help the scorer with the names of a player.
We have to wait for umpire signal. Ball definitely touched the sleeves of the t-shirt as it travels to the keeper. That's why dot ball. Meanwhile, XYZ is on the striking end. There's a strike straight to the long on fielder. And a batsman goes back to the pavilion without troubling the scorer. Now the left-handed sensational batsman Meghnad finally walks out with the willow. I was expecting him much up the order, but he has decided to stay little down. Jersey number 17 with the willow in his hand. Meghnad should have walked in before Hirsch, successful bowler so far, will be bowling to Meghnad. Swings the bat very hard, but eventually Hirsch delivers right slightly inside the guideline to call it as a legal delivery. Dot ball continues. And target is going slightly away from Mandeshwar Shiroda. Meanwhile, ball takes the leading edge of the bat, travels to the fine leg fielder. Another dot ball. Two more legal deliveries to be bowled in this over and one more to be followed. Meghu connects, and that's the biggest so far from the batting side. Sixer taking the total to 16. The ball has been brought onto the field and the match ball will continue the over. Hirsch, right arm around the stumps as a left-handed batsman have come. Another strike. There's a fielder intact. Gathers the ball one-handed before it crosses the fence. And that's the end of the third over. The final over is going to be bowled by jersey number 45, Punit, the name on his back. Boone on the striking end. And finally Boone connects, and cheering supporters are happy to see that sixer from the bat of Boone. But the sixes are not going to bring that spot of quarterfinals for Mandeshwar, as the target is much more above than what can be possible in an over. Punit has the license to deliver. Even if sixes have been hit, then nothing to worry about. Meanwhile, Punit delivers a dot ball. Good short comeback, I must say, in this formality over. And definitely captain has introduced one more bowler just to check as how he's about to deliver. Meanwhile, there's the second biggie from the bat of Boone. With that score moves to 28. This is a trial and error method by the fielding side. Captain decides to introduce a new bowler to check whether he is up to the mark. Meanwhile, on to the legs. Well played, guided the ball towards the square leg area to bring Meghnad on the striking end. Last two legal deliveries, Punit, not that expensive because a six is normal as far as floodlight cricket is concerned. Still we can see a good over. No ball delivered for overstepping. And even a free hit will be offered. Let's see whether Meghu can connect a 2 out of 2 as the free hit is on. First a lovely delivery, ball slightly deviating away from the batsman. Off cutter has been bowled by the bowler Punit. Another decent delivery that concludes the match.
Congratulations, Chirag Levin, for entering into the quarterfinals.